रामकृष्ण हरी महाराज ही परभुनंदगिरी महाराजांची समाधी. या नंदगिरी महाराज आमच्या जामगावला लाहल्यापासून त्यांची इथं समाधी झालेली. तर वारकरी पद्धतीनं त्यांच्यावरली दिंडी निघणार, त्यांच्या नावाची दिंडी काढायची. तर दिंडी काढत असताना तर परभुनंदगिरी महाराज पुढे काशीगिरी महाराजांनी मंदिर बांधले शिवशंकराचं. काशीगिरी महाराजांना हे मंदिर बांधलं होतं शिवशंकराचं. आता ते स्वर्गवासी झाले काशीगिरी, तर त्यांचं नाव गाव इथं राहिलेले समाधी दाखवण्यात. आणि हे बाळखंडेश्वर नंदीचं पुढं नंदी आहे आणि शिवशंकराचं मंदिर आहे. तर बाळखंडेश्वर मंदिराचं असं नाव आहे इथं, तुम्हाला पुढं मंदिर दाखवण्यात येईल. तर हे काशीगिरीनं बांधलेले मंदिर बाळखंडेश्वर मंदिर म्हणून बांधलेले. आणि इथं परभुनंदगिरी महाराजांची इथं समाधी आहे. आणि चंद्रपूर, घोडेवाडी आणि खापराळ तर परभुनंदगिरी महाराजांची दिंडी त्र्यंबकेश्वरला काढली असताना निघाले असताना त्याला आपण काही विचारणार आहे. तर दिंडीबद्दल तर आपण पुढे त्यांना विचारण्याचं काम करूया. तर रामकृष्ण हरी महाराज आपण आलो होतो चंद्रपूरमध्ये आणि गोडेबाबांच्या घरी आले. आणि ते पहिल्यापासून भजनी मंडळ आहे आणि भजनी मंडळ असल्यामुळं त्यांना रातभर भजन म्हणायची, त्यांना आवड होती. पण आता घोडेबाबा झाले स्वर्गवासी, पण आमची मावशी आहे. आपण मावशीला विचारण्याचा प्रयत्न करू. तर गावातून दिंडी चालली, तुमचं काय मत आहे मावशी? तुमचं काय मत आहे का गावातून दिंडी? चांगलं योग्य भाऊ. पण आता तुम्ही म्हातारे झाले, आम्हाला लय आशा होती का बा तुम्ही दिंडीत यावा. तर तुमचं काय मत आहे? दिंडीत यायला बरोबर आहे ते, हा. पण मग आता मला चालता येत नाही बाळा, मी कसं काय येऊ? पण मग तुमच्या घरातले कोण कोण येणार आहे? येतील कोणला पोरं येतील सुनमुल. सुनमुली येतील का? हा. तर आपली लय दिवसापासून परभुनंदगिरी महाराजांची दिंडी काढायची होती. तर मग झाले रामराज्य काय होणे आम्हा. तर कुठंतरी रामाचा अवतार झाल्यासारखं वाटतंय, रामराज्य आल्यासारखं वाटतंय. तुमचं काय मत आहे याच्यावर? बरोबर आहे, चांगलं आहे भाऊ. चांगलं आहे का नाही? हा चांगलं बरोबर आहे का नाही? चांगलं. तर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणे करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन मी झालो चराचरी कळना कुसारी कायचं ना नेने बोलिले वचन भाविकाची एका जनार्दनी झालो मी दास तयाचा असं मी पूर्वीनं. तर काय माहितीये का मंडळी, ये भजनी मंडळी आणि पुरं रातभर भजन म्हणणारे माणसं. तर आपण त्यांच्या पाहिजे गाठ घेतलेली. आणि ते अभंग मानतात, गवळणी मानतात. त्यांचं पाठांतर कोणता अभंग सांगा तरी ते करतात. रामकृष्ण हरी, जय हरी माऊली. जय हरी माऊली. तर आपण चंद्रपूर गावामध्ये आलेलो आहे. चंद्रपूर, खापराळ आणि जामगाव. तर तिन्ही मिळून आहे ना एकच गाव होतं. तर थोडे वाटण्या झाल्या म्हणून 3 ठिकाणी आलोय. तर परभुनंदगिरी महाराजांची आपण पालखी काढली, जामगाव, चंद्रपूर आणि खापराळ. तर हे वारकरी आणि हे भजनी मंडळ असल्यामुळं हे गावचे सरपंच आहे आणि त्यांची आपण अशी मुलाखत घेतोय. तर इडून मागं काय झालं नाही. तर कसं म्हणायचं तात्पर्य असं आहे, झाले रामराज्य काय उणे आम्हा. तर कुठंतरी रामानं अवतार घेतलाय, कुठंतरी आम्हाला ज्ञान मिळालंय, कुठंतरी ज्ञानाचा भाग आम्ही परसारत करतोय. तर माऊली तुम्ही सगळे भजनी मंडळ, तुम्ही सगळेच आम्ही मुलाखत घेतोय. तर तुमचं याच्याबद्दल मत काय बा? सरळ मत काय तुमच्यावालं? आता आमचं तर मत काय नाही. जे आता आपण दिंडी निघाली आपल्या इथून दिंडी सोहळा. सोहळा. हा, आता आपण इथून माग सर्व गोष्टी केल्या, झालं असेल काय ते सगळं विसरून आपल्याला आहे ना परत नवीन सुरुवात करायची म्हणजे आपल्याला बुद्धीच देवाने दिलेली. बरोबर आहे. तर मग आता इथून पुढे आपण पहिलंच वर्ष आहे आपलं. तर मग आपल्याला परमेश्वरांना साथ दिलेली पांडुरंगाना. बरोबर. आणि त्याच्यामध्ये याच्यात मोलाची सहकार्य म्हणजे किरण महाराज यांचे. किरण महाराज आपल्याकडे या गोष्टी देवाच्या रूपानं त्यांनी आपल्या पुढे हे विचार मांडले आणि आपण तयार झालो. तर इथून पुढे अशी दिंडी चांगली चालू राहो आणि त्याला आपण असाच प्रतिसाद देऊ. त्याच्यामुळे काही अडचण नाही. तर आहे ना, किरण महाराजांचं नाव घेतलं ना, आम्हाला किरण महाराजांनीच आम्हाला मार्गदर्शन दाखवलं. तर आम्हाला किरण महाराजांना काय म्हणायचं, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणे करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पाहून आम्ही झालो चराचरी कळना कुसारी कायचं ना नेने बोलिले वचने भाविकाशी. तर आम्हाला आहे ना किरण महाराज पगार आहे. तर आम्हाला ज्ञानेश्वराच्या रूपानं आमच्या आले आणि आम्हाला मार्गाला कुठंतरी लावलं. जामगाव, गोडेवाडी, खापराळ म्हणजे गोडेवाडीला चंद्रपूर म्हणते. तर आम्ही त्यांचे ना तर परमेश्वराला आम्ही सांगतो आमच्यावर काय पुण्य असेल त्यांना द्या, आमचं काय असेल तर त्यांना द्या, आणि आम्हाला असेच चांगल्या मार्गाला नेऊ हीच आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करतोय. आणि अजून आम्ही काही जणांचं ब्लॉक आम्ही घेणार आहे. चला रामकृष्ण हरी.
आणि सरपंच आहे. सरपंच हा बरोबर सरपंच आहे, तुमचं काय मत आहे जरा थोडक्यात? खरं तर तरुण वर्ग जो आहे या संप्रदायापासून पार दुरावला जात होता, तो किरण महाराज जेव्हा गावात आले त्यांनी आमच्याशी संवाद साधला तेव्हा खरोखर मनाला असं वाटलं की नाही आपणही काहीतरी करायला पाहिजे. आम्ही आतापर्यंत फक्त इकडं काम नाही झालं, हे काम नाही झालं, ते काम नाही झालं, परंतु महाराजांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचा विषय तिन्ही गावचे चंद्रपूर, खापराळे आणि जामगाव, हे जामगावला पहिले 2 गावं तिकडे जोडलेली होती परंतु वेगवेगळे झाले. आमच्या तिन्ही गावचे माणसं त्यांच्या गावात मोठमोठाले उत्सव साजरे करायचे, परंतु योगायोग किरद महाराजांच्या माध्यमातून योगायोग असा चांगला झाला की खरोखर तिन्ही गावं मिळून एकत्र ते पुन्हा ती ग्रामपंचायत एकत्र झाल्यासारखं होणार आहे असं आम्हाला वाटतं. आणि 100% आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि संप्रदायाच्या तरुण वर्गाला कसं जमा करता येईल याचा प्रयत्न करू. जय सेवा. जय श्रीराम. श्रीराम. तर आपले लक्ष्मण तळपे गोडेवाडीचे, तर त्यांचा आपण त्यांना विचारणा करतोय. तर त्यांचं काय माऊली रामकृष्ण हरी, माऊली रामकृष्ण हरी म्हणा. तर मग तुमचं काय मत आहे बा दिंडी निघू राहील, तुमचं काय मत आहे? हे बघा की वारकरी संप्रदायाचा पाया जो नामदेव महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये रचला, हा बरोबर, खऱ्या अर्थानं त्यांचा उद्देश होता की या महाराष्ट्रातील जो वारकरी हा वारकरी म्हणजे हा एक सर्वांना सामावून घेणारा विचार त्या काळी होता. बरोबर जे एकेकाळी वारकरी आणि धारकरी अशा 2 व्यवस्था होत्या. बरोबर. धारकरी हे तुमच्या आमच्या रक्षणासाठी लढायचे आणि वारकरी हा विचार प्रत्येक जन माणसामध्ये रुजवायचे की खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची जी संकल्पना होती ती म्हणजे सर्वांना म्हणजे त्या काळी देश खरं तर पारतंत्र्यात होता बरोबर. आणि अशा वेळी संपूर्ण भारतातील जनतेला जो काही शांतीचा संयमाचा जो संदेश द्यायचा होता तो खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्या काळी दिलेला आहे. तर माऊली मला थोडक्यात म्हणायचं, तुमचं सुद्धा आता बऱ्याच दिवसापासून तुमच्या मंदिराचा कळस झालेला नाही, तो सुद्धा आमचा पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं, इच्छा वाटते. याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? हे बघा विषय कसा आहे की जो मंदिराचा विषय आहे हा, तो आमचा सार्वजनिक आहे. सार्वजनिक आहे, आम्ही सर्वांना सोबत घेऊन ते काम करणार आहे आणि करणारच. असं. तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही आणि थांबणार पण नाहीये. बरोबर. खऱ्या अर्थानं जर बघितलं हा, तर तुम्हाला मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो की आमच्या गावाची जी इच्छाशक्ती आणि एक शक्ती अशी आहे हा, की आम्ही सर्वांनी हा, म्हणजे पैशानं तर सर्वच कामं करतात हा. पण श्रमदानातून हे काम झालेलं आहे झालेलं हा आहे. सर्वात मोठा महान विषय आहे. महान विषय. कारण बरोबर. पैशानं सर्वजण काम करून घेतात पण सर्वत्र गाव एकत्र येऊन एवढं मोठं काम उभं झालेलं आहे. सर्वांनी श्रमातून ते उभं केलेलं आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. बरोबर. चला, तुम्ही चांगलं बोलल्याबद्दल, तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आहे. तुमच्या पाठीमागं परमेश्वर राहो, तुम्हाला अशी चांगली बुद्धी देवो आणि आपल्या पिढीला चांगलं बळ मिळो हीच मी परत देवापाशी प्रार्थना करतो. चला, रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी महाराज, रामकृष्ण हरी म्हणा. तर गोडेवाडीचे सगळे भजनी मंडळ आपण त्यांचे सगळ्यांचे गाठ घेण्याचं काम चालू आहे. तर आपण त्यांना विचारणार आहे, दिंडी निघाल्याबद्दल तुम्हाला किती आनंद होतो, काय होतं, तर ते 2 शब्द बोला. माऊली बोला, 2 शब्द बोला. दिंडी निघायला आहे ना भरपूर आनंद होतो आणि त्या गोष्टीचा अजून सर्वांना आनंदच पाहिजे या गोष्टीसाठी. तुमचं काय म्हणणं आहे माऊली? ते काय म्हणणं नाही, दिंडी निघायच पाहिजे. चांगलं देवाचं केलं तर चांगलं देव प्राप्त. असं बरोबर आहे. तर मला असं म्हणायचं, कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करी सर्व अखंड चिंतन ठोवाची. तर महाराज आमच्याकडे ना इतका आनंद होतोय ना, तर आनंद आमच्या गगनात मावानं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय, काय वाटतं, आम्हाला फॉलो करा, कमेंट करून सांगा. काय राहिलं कुठं तर परत आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. तर आधी एक जामगावचा व्हिडिओ घेतला, आता आम्ही चंद्रपूरचा घेतला, त्याच्यानंतर उद्या काय आम्ही खापळ्याचं पण घेणार आहे. पण अजून काय आमच्यावाले राहिले भजनी मंडळ काही दुसरे, आम्ही त्यांचा पण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो. तर चला माऊली, रामकृष्ण हरी. माऊली तर रामकृष्ण हरी महाराज हे चंद्रपूरचे पखवादे वाजवणारे. कुठं एक अक्षर सुद्धा माहित नसताना एवढे सुंदर पखवाद वाजवतो, एवढं सुंदर वाजवते. ते पखवादाला जर नसले तर आमचं भजन चालत नाही. आणि त्यांची म्हणणी सुद्धा चांगली, पखवाद वाजवणी सुद्धा चांगली. तर ही परमेश्वराची लीला आहे. आम्ही त्यांचा थोडासा 2 शब्द आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दिंडीबद्दल तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय? तर माऊली रामकृष्ण हरी.
हा तुम्ही दिंडीबद्दल काय थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करावा, आमची एवढी इच्छा आहे. तर बोल काय म्हणणे तुमच्यावर, माझ्या तोंडाला लावा. चांगले ना, काय टेन्शन आमच्या मनात आहे बाबा निघायचं असं अजून तुम्ही एखादा काय अभंगाद्वारे काय सांगू शकता का आम्हाला? म्हणू शकतो आम्ही. हा तुम्ही काय अभंगानुसार आम्हाला काही उपदेश करू शकता का बुवा? करू ना देवाची द्वारे उपेक्षेने बरे असं काय तुम्ही म्हणू शकता का? म्हणून मग मग बुवा, वय वय वारकरी असं काय तुम्ही म्हणू शकता का? वय वय वारकरी असं काहीतरी. हा वय झाला तर माऊली एका बाईचा घेतला माग. तर काय झालं माहितीये का, यांना सोशल मीडियावर मोबाईलवर बोलायचं तर यांना एवढं ते जमत नाही. ज्या वेळेला ते आपण त्यांचा व्हिडिओ घेणारच आहे, कधी घेणार आहे, गवळणी म्हणताना गाणे म्हणताना त्यांचा आपण व्हिडिओ घेणारच आहे, पण त्यांना असं बोलायला जमत नाही. चला असू द्या, 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. चला रामकृष्ण हरी महाराज. तर रामकृष्ण हरी महाराज आपण आता म्हातारी कालो. म्हातारीचं म्हणणं पहा किती गोड बोलती. 18-19 वर्ष झाले भजन मध्ये, ती पांडुरंगाची माळ आहे गळ्यामध्ये, तिला इतका आनंद होतो. म्हातारी बोल रे, किती वर्षापासून भजन करते? बोल बोल बोल, अजिबात लावलं. 19 वर्ष झाले भजन करते महाराज. हा बोला पुढे अजून. तर तुम्हाला दिंडीबद्दल काय वाटतंय बुवा? दिंडीबद्दल काय वाटतंय तुम्हाला? दिंडी निघाल्याबद्दल आनंद वाटतो म्हण ना. काय आनंद वाटत. तुम्ही माळकरी असल्यामुळं तुमचे पोरं सोर तुमचे लाईन बाज राहिले तर मग एखादा अभंग म्हणून दाखव, छोटासा अभंग म्हण, छोटासा अभंग म्हण. चालू चालू चाल चालू चालू अभंग म्हण कोणताही म्हण, अभंग म्हण, गवळण म्हण एखादी म्हण, काही म्हण एखादी. विठ्ठलाच्या पायी रे दिया सारा जाळला, विठ्ठलाच्या पाय दिया सारा जाळला, सांग कोण्या ठाई रे विठ्ठल मिळाला, सांग कोण्या ठाई रे विठ्ठल मिळाला. गेलो योग्य त्या दरबारी तिथे सारे वार करी, गेलो योग्य त्या दरबारी तिथे सारे वार करी, पाहून तुझ्या राहुळाला डोळा माझा लागला, पाहून तुझ्या राहुळाला डोळा माझा लागला, सांग कोण्या ठाई रे विठ्ठल मिळाला, सांग कोण्या ठाई रे विठ्ठल मिळाला. दम लागला. तर मी आईच्या पाया पडत इकडे पहा, नका 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 पाहू पाहा. आम्हाला असे वारकरी मिळाले, असे ज्ञान मिळालं तर आम्हाला इतका आनंद होतोय ना. काय इतका आनंद होतो, तर त्या आनंद आम्हाला ते सांगता येईन इतका आनंद होतोय. कारण आमचे आईबापा आईच आहे माझी, आणि आमच्या आईबापाकडे वारकरी आहे. आम्हाला मुलांना एवढं भारी शिक्षण दिलं, एवढं आम्हाला अभंग म्हणून दाखवतात. तर चला रामकृष्ण हरी, आपण अजून दुसऱ्या सुद्धा व्हिडिओ घेणार आता. चला तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हण. रामकृष्ण हरी. हा तर मग तुमचं जर दिंडी निघती जर का हातात तर गावातून आपली दिंडी निघती, तुम्ही भजनी मंडळ आहे, तर तुमचं काय मत आहे जरा थोडंसं व्यक्त करा. थोडं आम्हाला अतिशय आनंद होतोय. काय एखाद्या अभंगामधून का मधून तुम्ही सांगू शकता का बुवा असं काही? अभंग म्हणणारे आहे, हा. अभंग म्हणणारे सगळं मग आम्ही टाळ वाजवणारे सगळे, पण आम्हाला दिंडी निघाली इतका आनंद आहे, भयंकर आनंद आहे. आपण काय म्हणता बोला, बोला. आमच्या गावातून पहिल्याच वर्षी दिंडी निघाली, आम्हाला एवढा आनंद आहे. जशी यंदा निघाली तशी आम्ही मरेपर्यंत दिंडी निघावा. एक दिवस खांडा, एक वर्ष खांडा नाही झालं पाहिजे, एवढा आम्हाला आनंद आहे. अभंगामधून काय सांगू शकता का तुम्ही? अभंगामध्ये गवळणीमध्ये एखादा कडवं म्हणा म्हण. कृष्णा गोकुळी जाऊन झाला मैना, कृष्णा गोकुळी जाऊन झाला मैना, मैना मैना वाट पाहते अजून का ग येईना ग बाई येईना, वाट पाहते अजून कसा येईना ग बाई येईना. तर याने गवळण बिवळून म्हणली, त्यांना आनंद एकदम एकदम आनंद वाटला. तर आपण त्यांचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर म्हणणंही मांडलं, आणि ते आपल्या संग राहणार आहे गवळणे वगैरे म्हणायला. तर चला मग रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर महाराज आपण भजनी मंडळ सत्यभामा कोंडाची मदगी आपण यांच्याकडे आलोय, तर यांना आपण विचारण्याचा प्रयत्न केला. तर तो दिंडी निघाल्याबद्दल तुमचं काय रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर तुमचं दिंडीबद्दल काय म्हणणं तेवढं तुम्ही व्यक्त करायचं. आमचं असं म्हणणं आहे का आमच्या गावातून पहिल्याच वर्षी दिंडी निघते, आज आम्हाला आनंद आहे, आणि अशीच परंपरा चालू राहावा असा आम्हाला आनंद आहे चांगला.
तर तुम्हाला काय गवळण बिवळणीतून काय अभंगातून काय तुम्हाला व्यक्त करायचं काय करू ना. बोला ना, मग काय बोलायचं असेल तर. यशोदे तुझं ग काना थोडं जोरात. यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझं ग काना यमुना डोई बुडाला ना. डोई बुडाला ना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा ग काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा ग काना यमुना डोई बुडाला ना. खेळत होता इट्टी दांडू इट्टी उडाली ना. खेळत होता इट्टी दांडू इट्टी उडाली ना. इट्टी उडाली ना यमुना डोई बुडाली ना. बस बस बस. इट्टी उडाली ना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा ग काना यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा ग काना यमुना डोई बुडाला ना. चला तर मग रामकृष्ण हरी. तर यायनं गवळण म्हणण्याचा प्रयत्न केला आहे ना, आपल्याला गवळण म्हणून दाखवली, तर त्यांचे आपण धन्यता आहे आणि सगळ्याला आनंद होतो त्याच्याबद्दल धन्यता आहे. चला रामकृष्ण हरी माऊली. तर जाऊ द्याचं. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आपण आपल्या जे गावातून दिंडी निघाली याच्याबद्दल काय मत आहे तुमच्यावालं? काय बरोबर आहे सुसत काय मत काय तुमच्यावालं? निघावा दिंडी बरे व्यवस्थित चालून द्यावा. हं. बरे चाले काढले ना दिंडी मग बरे उलटा आनंद आहे असं तसं बरं आहे ना. चांगले ना काय वाटते. आपण वारकरी झालो, आपल्या पोरांना कुठंतरी ज्ञान भेटत, कुठंतरी वारकरी आपले कुठंतरी पोरं चांगले राहतात, राहते. कुठंतरी आपले संस्कार त्यांच्यावर पडले पाहिजे. बरोबर आहे का नाही? असं तुमचं थोडक्यात म्हणणं आहे बुवा. तर तुम्ही दिंडीला येणार आहे आम्हाला माहितीच आहे, कारण तुम्ही वारकरी तो तुम्हाला आनंद झालेला आहे. तर चला म्हणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.